भाजपमध्येच जर ह्यांचे दोन गट पडले असतील तर याचा अर्थ ह्यांच्यामध्ये ताळमेळ नाही आणि हे फक्त सत्ता घेण्यासाठी एकत्र येत आहेत अशा पद्धतीचा मेसेज हा सभासदांमध्ये गेला. मनोज घोरपडेंना ज्यांनी ज्यांनी मदत केली होती त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की घोरपडेंनी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालू नये. घोरपडेंनी केलेली घाई आणि कारण नसताना या विषयामध्ये घेतलेली बुडी, त्यांनी केलेली वक्तव्य असतील, यामुळे त्यांचा झालेला पराभव आहे. सह्याद्री कारखान्यामध्ये बाळासाहेब पाटलांचा विजय झाला म्हणजे अशाच पद्धतीनं जिथं जिथं महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांचे विजय होतील असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मनोज घोरपडेंनी जो गुलाल उधळला होता त्यामध्ये त्यांनी शड्डू ठोकला होता. कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारावेळेस पुन्हा एकदा विजयाचा गुलाल घेऊन तुमच्या समोर येऊन तुमच्या दारात येऊन पुन्हा शड्डू ठोकणार अशा पद्धतीचं विधान केलं होतं. जे विधान अत्यंत आक्रमक होतं आणि कराडच्या जनतेनं ते स्वीकारलं नाही. द पॉलिटिक्सच्या हायपर लोकलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची महाराष्ट्रभर चर्चा आहे आणि त्या चर्चेनिमित्त आज आपण बोलतोय दैनिक पुढारीचे वृत्तसंपादक हरीश पाटणे सर. सर नमस्कार. हो सर. सर नेमकं या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीबद्दल खूप चर्चा केली जाते. काय घडलंय नेमकं? बाळासाहेबांनी जी सत्ता राखली ती त्याकडं ओव्हरऑल तुम्ही कसं बघता? बाळासाहेब हे मुळामध्ये 1996 पासून या कारखान्यावर पी डी पाटील साहेबांचं आणि बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. बाळासाहेब पाटील हे नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मुशीतून तयार झालेलं हे नेतृत्व आहे आणि कृष्णाकाठच्या परिसरानं कायमच बाळासाहेबांचं नेतृत्व हे स्वीकारलेलं आहे. कारखान्याच्या उभारणीमध्ये पी डी पाटील साहेबांचं असलेलं योगदान आणि त्यानंतर आजपर्यंत या कारखान्याच्या उन्नतीमध्ये, विकासामध्ये, प्रगतीमध्ये बाळासाहेबांनी दिलेलं योगदान हे सभासदांनी मान्य केलं असं म्हटलं पाहिजे. यावेळेस तर प्रबळ विरोधक म्हणजे ज्यांनी बाळासाहेब पाटलांचा विधानसभेला पराभव केलाय 43,000 मतांनी असे मनोज घोरपडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले धैर्यशील कदम यांनी स्वतंत्र पॅनल टाकूनही या दोघांची जी काही मतांची कारखान्याची जी काही बेरीज आहे ती बेरीज होऊनही त्याच्याही पेक्षा जास्त हे मतदान बाळासाहेबांच्या पॅनलला सभासदांनी केलंय. हे पाहिल्यानंतर निश्चितपणे बाळासाहेबांच्या कारखान्यातील नेतृत्वाचा करिश्मा यामध्ये दिसतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला तोच प्रश्न विचारायचा आहे की काही महिने अवघे 4 महिन्यांपूर्वी त्यांचा पराभव होतो आणि आता कारखान्याच्या इलेक्शन मध्ये तेच मतदार वेगळ्या पद्धतीनं त्या या निवडणुकीला पुढे गेलेत असं तुम्हाला दिसतंय का? नाही, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि सह्याद्री कारखान्याचं कार्यक्षेत्र हा याच्यामध्ये थोडाफार तरी फरक आहेच. कारण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये कराड शहर येत नाही, कराड दक्षिण भाग येत नाही, कडेगाव येत नाही आणि हे सगळे मतदार जे आहेत ते कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मात्र येतात. तुम्ही जो प्रश्न विचारला तर त्याला अनुसरून मला असं सांगावं असं वाटतंय की बाळासाहेबांचा मतदारांशी असलेला, कारखान्याच्या सभासदांशी असलेला जो कनेक्ट आहे तो होम टू होम होता. म्हणजे या मधल्या कालावधीमध्ये, मधल्या 4 महिन्यांमध्ये बाळासाहेब 80 गावांमध्ये स्वतः गेलेले. लोकांमध्ये जाऊन बाळासाहेबांची जी भाषा आहे ती भाषा अत्यंत संयमी होती. कारखान्यासाठी पी डी पाटील साहेबांनी दिलेलं योगदान असेल किंवा त्यानंतरच्या कालावधीमध्ये बाळासाहेबांनी घेतलेले कष्ट असतील, कारखान्याला योग्य वेळेत दिलेला विक्रमी दर असेल आणि उसाला वेळच्या वेळी दिलेले त्यांच्या जे उसाचे जे पैसे असते ते वेळच्या वेळी देण्याची जी काही बाळासाहेबांची पद्धत आहे, या सगळ्याचा परिणाम हा या निकालामध्ये दिसतोय. याच्या उलट 4 महिन्यांपूर्वी 43,000 मतांच्या फरकानं घोरपडे निवडून आले. मनोज घोरपडेंनी ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्यांच्या समवेत भाजपची अख्खी टीम होती. धैर्यशील कदम होते, रामकृष्ण वेताळ होते, आणखी अनेक छुपे बाळासाहेबांचे विरोधक त्यांच्या समवेत होते. या सगळ्यांनी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मनोज घोरपडेंची साथ सोडली. त्यांनी स्वतंत्र त्यांचा तंबू तयार केला. त्यामुळं आपोआपच भाजपमध्ये दोन शकलं झाली. एक तर स्वतः मनोज घोरपडेंचं आणि दुसरं
भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले धैर्यशील कदम आणि दोघंही एकमेकांच्या विरोधामध्ये कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बोलत होते. विशेषतः मनोज घोरपडेंची जी काही विधानं होती, ती विधानं बाळासाहेबांच्या विरोधामध्ये ही खूप आक्रमक होती. त्याची भाषा जी होती या विधानांची, तर ती भाषा व्यक्तिगत पातळीवरची जास्त होती. विशेषतः उमरतच्या सभेमध्ये घोरपडेंनी शेड्डू ठोकला होता आणि हे कारखान्याच्या मतदारांना हे अपेक्षित नव्हतं. किंबहुना घोरपडेंची जी काय आक्रमकता आहे, राजकारणामध्ये जर समोरचा विरोधक जर प्रचंड आक्रमक असेल, तो जर खालच्या पातळीवर येऊन टीका करत असेल, तर समोरच्यानं त्या पातळीवर जाऊन टीका केली पाहिजे किंवा समोरच्यानं त्या पातळीवर जाऊन विधानं केली पाहिजेत. बाळासाहेब एकीकडं अत्यंत संयमी भाषा वापरत होते. बाळासाहेब सभासदांमध्ये जात होते. बाळासाहेब कारखान्यामध्ये केलेल्या प्रगतीचा आलेख मांडत होते आणि दुसऱ्या बाजूनं घोरपडे असतील किंवा धैर्यशील कदम असतील, हे मात्र व्यक्तिगत पातळीवर टीका करत होते. हे सभासदांनी स्वीकारलं नाही. दुसऱ्या बाजूनं भाजपमध्येच जर ह्यांची दोन गट पडले असतील, तर याचा अर्थ ह्यांच्यामध्ये ताळमेळ नाही आणि हे फक्त सत्ता घेण्यासाठी एकत्र येत आहेत, अशा पद्धतीचा मेसेज हा सभासदांमध्ये गेला. त्यामुळं बाळासाहेबांचं संयमी नेतृत्व लोकांनी स्वीकारलं, असं म्हटलं पाहिजे. याच्याकडे तुम्ही आता उल्लेख केलात की कडेगावमध्ये पण काही प्रमाणात मतदार आहेत. तर विश्वजित कदम यांची भूमिका बाळासाहेबांच्या पाठीशी राहिली आहे का, आणि त्याचा त्यांना फायदा झालाय का असं म्हणताय? आणि दुसरीकडे भाजपमध्ये जे काही दोन गट झाले किंवा दोन पॅनल झाले, ह्याचं भाजप म्हणून अवलोकन केलं जाईल का, किंवा अंतर्गत वाद आहेत का भाजपमध्ये? ज्या ज्या मित्रपक्षातल्या नेत्यांनी मदत केली असेल, तर बाळासाहेब ते खुल्या मनानं मान्य करतात आणि बाळासाहेबांचा स्वभाव पाहता निश्चितपणे विश्वजित कदम यांनी त्यांना मदत केली असेल. दुसरा जो प्रश्न आहे, तर भाजपमधले जे हे अंतर्गत विरोधक आहेत दोघं, म्हणजे मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम, हे पूर्वांपार एकमेकांचे विरोधकच आहेत. बरोबर. यापूर्वी कराड उत्तरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यापूर्वीच्या दोन निवडणुका या तिरंगीत झाल्या. त्यामध्ये मनोज घोरपडे, बाळासाहेब पाटील, धैर्यशील कदम हे तिघं एकमेकांच्या विरोधातच लढत होते. म्हणूनच यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये बाळासाहेब पाटलांचा विजय झाला, कारण ही तिरंगी लढत व्हायची. यावेळची निवडणूक तिरंगी झाली नाही. धैर्यशील कदम थांबले, त्यांनी मनोज घोरपडेंना पाठिंबा दिला आणि मनोज घोरपडे आणि बाळासाहेब पाटील यांच्यामध्ये लढाई झाली आणि त्यामध्ये बाळासाहेब पाटलांचा पराभव झाला. अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर होता. भाजपचं ज्या पद्धतीचं नेटवर्क भाजपनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलं होतं आणि धैर्यशील कदम किंवा इतर सहकाऱ्यांनी सगळ्यांनी, रामकृष्ण वेताळ असतील किंवा इकडं शिवेंद्रराजे असतील, उदयनराजे असतील, या सगळ्यांनीच मनोज घोरपडेंना मदत केली होती. मनोज घोरपडेंविषयी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं लढल्यामुळं एक प्रकारची सहानुभूती त्या निवडणुकीमध्ये होती आणि तिचा फायदा मनोज घोरपडेंना झाला होता. मनोज घोरपडेंना ज्यांनी ज्यांनी मदत केली होती, त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की घोरपडेंनी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालू नये. बाळासाहेबांबद्दलची एक प्रकारची सहानुभूती अगोदरच होती आणि मनोज घोरपडेंनी विधानसभा मिळवलेली आहे. विधानसभेत ते गेलेत. कराड उत्तरच्या लोकांचं त्यांनी प्रतिनिधित्व करावं. तिथल्या लोकांचे जे प्रश्न तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये मांडले होते, ते प्रश्न विधानसभेत जाऊन सोडवावेत, अशा पद्धतीची कराड उत्तरच्या जनतेची भावना होती. निश्चितपणे मनोज घोरपडेंना मानणाऱ्या काही सभासदांचा बाळासाहेबांना जो विरोध आहे, त्या विरोधापोटी मनोज घोरपडेंकडे आग्रह होता की तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातलं पाहिजे. परंतु घोरपडेंनी हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की कारखान्याचे मतदार हे वेगळे आहेत. हे त्यांनी ग्राउंडवर अभ्यासायला पाहिजे होतं. ते त्यांनी अभ्यासलं नाही आणि त्यामुळे त्यांना 4च महिन्यात या मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आणि मला वाटतं या पराभवाची प्रचंड चर्चा राज्यामध्ये आता सुरू आहे. एक्झॅक्टली, प्रचंड चर्चा राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याचा एक टोन असा दिला गेलाय की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यात आणि त्यामुळे बॅलेट पेपरवर भाजपला आता राष्ट्रवादीकडून किंवा बाळासाहेबांकडून हरवलं गेलंय किंवा त्यांचा पराभव झालाय. तर या दृष्टिकोनातून बॅलेट पेपर आणि म्हणजे कारखान्याची इलेक्शन ही ऑल टुगेदर बॅलेट पेपरवर होते आणि रेग्युलर ईव्हीएम वर होते, असं काही फरक आहे का ह्याच्यात? मुळातच काय, तुम्हीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे.
कारखान्याची निवडणुकी बॅलेट पेपरवरच होते आणि यापूर्वी पासूनच या निवडणुका सहकारी संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच झालेल्या आहेत. आता इंडिया आघाडीचा किंवा महाविकास आघाडीचा राज्यामध्ये फार मोठा पराभव झालेला आहे विधानसभेच्या निवडणुकीत. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवाला महाविकास आघाडी ईव्हीएम ला जबाबदार धरते. आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये पहिली ही सहकार्याची निवडणूक होती, ती बॅलेटवर झाली आणि त्यामध्ये निवडून आलेल्या आमदाराच्या पॅनलचा पराभव झालाय. साहजिकच जी मतं महाविकास आघाडीची आहेत त्या मताला अनुसरून ते त्याचा प्रचार करणार, किंबहुना राज्यभर या विषयाची चर्चा होणार आणि ईव्हीएमला दोष दिला जाईल. मला त्या विषयामध्ये जायचं नाही. पराभव हा पराभव असतो, विजय हा विजय असतो. माझ्या दृष्टीनं बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा, म्हणजे सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने विचार करता बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा, संयमी भूमिकेचा, त्यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांचं असलेलं आणि विशेषतः पीडी साहेबांचं जे काही योगदान आहे आणि बाळासाहेबांची जी यशवंतराव चव्हाणांच्या विषयीची जी निष्ठा आहे, ह्या निष्ठेचा हा विजय आहे. घोरपडेंनी केलेली घाई, घोरपडेंनी आपले जे काही सहकारी आहेत त्यांना विचारात घेऊन तातडीनं केलेला निर्णय आणि कारण नसताना या विषयामध्ये घेतलेली बुडी, यामुळे त्यांचा किंबहुना त्यांनी केलेली वक्तव्य असतील, यामुळे त्यांचा झालेला पराभव आहे. हे जर वातावरण असंच राहिलं आणि घोरपडे जर अशाच पद्धतीनं जर राजकारणामध्ये सहकाराच्या विषयामध्ये जे काही झालं त्यामध्ये अशाच पद्धतीनं जर घोरपडेंचं पुढची पावलं पडत राहिली तर बाळासाहेबांचे हे जे सहकारातले जे काही मतदार आहेत हे पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुढच्या बाळासाहेबांना विधानसभेत पोहोचवल्याशिवाय राहणार नाहीत. घोरपडेंसाठी सुद्धा ही आत्मपरीक्षणाची निवडणूक आहे असं मला सांगावं असं वाटतंय. आणि बाळासाहेबांसाठी ही त्यांना बूस्ट देणारी, त्यांना पुन्हा एकदा राजकारणामध्ये, सहकारामध्ये आणि एकंदर त्यांच्या वर्तुळामध्ये सक्रिय ठेवणारी ही निवडणूक आहे असं म्हटलं पाहिजे. शेवटाकडे येताना मला फक्त एकच विचारायचं आहे, या सगळ्या निवडणुकीमध्ये शड्डू हा खूप गाजला. शड्डूचं नेमकं प्रकरण, किस्सा काय नेमका आहे? मुळामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मनोज घोरपडेंनी जो गुलाल उधळला होता त्यामध्ये त्यांनी शड्डू ठोकला होता. कुस्तीमध्ये जो शड्डू ठोकला जातो तो शड्डू त्यांनी ठोकला होता आणि कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारावेळेस उमरतच्या सभेमध्ये केलं. ते करताना सुद्धा त्यांनी तसाच पुन्हा एकदा विजयाचा गुलाल घेऊन तुमच्या समोर येऊन, तुमच्या दारात येऊन पुन्हा शड्डू ठोकणार, अशा पद्धतीचं विधान केलं होतं. जे विधान अत्यंत आक्रमक होतं आणि कराडच्या जनतेनं ते स्वीकारलं नाही. सर, आता ओव्हरऑल आता हळूहळू स्थानिक संस्थांच्या निवडणुका राहिलेलेच आहेत, पण साखर कारखान्यांच्या आता निवडणुका जेव्हा चालू होतील तेव्हा हेच चित्र तुम्हाला सगळीकडे साधारण जो साखरपट्टा आपला म्हटला जातोय तिथं तुम्हाला होताना दिसतंय का? कारण की एक प्रकारे विधानसभेला मतदार वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट होताना दिसत आहेत आणि साखर कारखाना किंवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होताना दिसत आहेत. हाच पॅटर्न तुम्हाला पुढे दिसतोय का? नाही, त्याच्यामध्ये दोन बाजू आहेत. मुळातच कारखान्याचे मतदार आपण विचारात घेतले तर कारखान्याचे मतदार हे सत्ताधारी जो पक्ष असतो त्यांच्या ज्या संस्थापकांनी जे काही मतदान स्वतः तयार करून घेतलेलं मतदान असतं ते मतदान पुढे ते कंटिन्यू ठेवतात. त्याचा इफेक्ट पडतोच, परंतु जेव्हा सत्ताधारी चुकीचं वागतात तेव्हा परिवर्तन सुद्धा होतं. हे सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यामध्ये अनेक कारखान्यांमध्ये हे दिसून आलेलं आहे. अशी परिवर्तनं झाली आहेत. म्हणजे आपण सह्याद्री कारखान्यामध्ये बाळासाहेब पाटलांचा विजय झाला म्हणजे अशाच पद्धतीनं जिथं जिथं महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांचे विजय होतील असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल. कारखान्यांमध्ये तुम्ही कसं वागलाय, तुम्ही सभासदांबरोबरचे तुमची वर्तणूक कशी आहे, तुम्ही उसाला योग्य वेळेत दर दिलाय का आणि इतर इतर कारखान्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही योग्य दर दिलाय का, तुम्ही बिलं वेळेवर दिलीत का, अशा पद्धतीनं तुम्ही कारखान्यांच्या एक्सपान्शन मध्ये किंवा कारखान्याच्या प्रगतीमध्ये तुमचं खरंच योगदान आहे का, असा विचार कारखान्याचे सभासद करतात. याच्या उलट जर कारखान्यांमध्ये भ्रष्टाचार केला असेल, ज्याच्या ताब्यामध्ये कारखाना दिलाय त्यानंच कारखाना गिळंकृत केला असेल, ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर तो कारखाना खाल्ला असेल मोडून, तर अशा ठिकाणी परिवर्तन होतात.
त्यामुळे सह्याद्रीचं उदाहरण सगळीकडेच लागू होईल असं नाही. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून ही जी निवडणूक झाली आणि ज्याची राज्यभर चर्चा आहे, अशा सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीबद्दल विश्लेषण करायला आम्हाला वेळ दिले, त्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा पुन्हा सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या ज्या घडामोडी होतील तेव्हा आपण पुन्हा पुन्हा भेटतच राहू. आता तुर्तास धन्यवाद. थँक्यू.